गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 5. 12 मल्हार वनातील प्रसंग. श्री गणेशाय नमः. हिंगळा देवीचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेस निघालेला मच्छिंद्रनाथ काही दिवसांनी 12 मल्हार नावाच्या एका विस्तीर्ण अरण्यमय प्रदेशात गेला. सायंकाळच्या सुमारास त्याने एका वनग्रामातील देवळात मुक्काम केला. त्या रात्री काही केल्या त्याला झोप येत नव्हती. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या. ते पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो उठून ते पाहू लागला तेव्हा ती भूतावळ असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या भूतांना आपण वश करून घेतले तर आपल्या कार्यामध्ये त्यांचाही काहीतरी उपयोग होऊ शकतो असा विचार करून त्याने हिंगळा देवीकडून मिळालेल्या स्पर्शास्त्राचा त्या भूतावळीवर प्रयोग केला. त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खिळून राहिली. त्यांना काहीच हालचाल करता येईना. त्या भूतांचा सर्वांनी मिळून वेताळाच्या भेटीस जाण्याचा नित्यनेम होता. पण त्या रात्री त्यांची नेहमीची वेळ टळून गेली होती. ठरल्या वेळी भूतांचा समुदाय वेताळापाशी जमला तेव्हा त्याला शरभ तीरावरील भूतांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्याने त्यांच्याविषयी चौकशी केली असता अन्य गणांनी त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असे सांगितले. म्हणून त्याने त्यांना शोधून आणण्यासाठी दुसरी 5-7 भूते पाठवली. शोधार्थ निघालेली ती भूते 12 मल्हार अरण्यात आली असता शरभ तीरावरील भूते बलहीन अवस्थेत पर्वताप्रमाणे जमिनीस खिळून उभी असलेली दिसली. शोधक भूतांनी या प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले, काय झाले कळत नाही. आम्ही सर्व नेहमीच्या मार्गाने जात होतो. तोच अचानक जमिनीकडे खेचलो गेलो आणि आमचे पाय चिकटून राहिले. सुटकेसाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण पाऊलच टाकता येत नाही. येथे कोणीतरी सिद्धयोगी आला असावा आणि ही सर्व त्याचीच करामत असावी असे आम्हाला वाटते. तुम्ही गाव वस्तीत जाऊन तपास करा. त्यांच्या माहितीनुसार त्या शोधक गणांनी गुप्त रूपाने सर्वत्र शोध घेतला असता देवळामध्ये विश्रांती घेत असलेला नाथ त्यांच्या दृष्टीस पडला. त्याच्या डोक्यावरील जटाभार, कपाळावरील विभूती व शेंद्री टिळा, कानातील मुद्रा, गळ्यातील नाथपंथी आभूषणे व त्याच्या मुखावरील तपश्चर्येचे तेज इत्यादी लक्षणे पाहून सोबत्यांना खुंटवून ठेवणारा सिद्धपुरुष तो हाच अशी त्यांची खात्रीच झाली. ती भूते नाथापुढे तत्काळ प्रकट झाली व मच्छिंद्राला नम्रपणे म्हणाली, हे श्रेष्ठ सिद्धपुरुषा, आपण या भूतांना विनाकारण कशासाठी अडकवून ठेवले आहे? कृपा करून त्यांना मुक्त करा. त्यांना आमच्या प्रमुखाच्या वेताळाच्या दर्शनास जाऊ द्या. आज ही भूते त्यांच्या भेटीस येऊ शकली नाहीत म्हणून त्यांच्याच आज्ञेने यांना शोधण्यासाठी आम्ही येथवर आलो आहोत. यावर नाथाने त्यांना सोडण्यास स्पष्ट नकार देऊन तुमच्या वेताळालाच इथे पाठवा असे सांगितले. तेव्हा हा सिद्ध सहजासहजी जुमानणार नाही याची खात्री पटून ते गण त्याला म्हणाले, महाराज, तुम्ही आमच्या विनंतीचा अवहेर करीत आहात हे बरे नव्हे. याचे फार वाईट परिणाम होतील. आमचा वेताळ राजा महासमर्थ असून त्याचे वीरही पराक्रमी आहेत. त्याने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देव, दानव, गंधर्वही पळापळ करतील. तो 12 मल्हारांसमवेत युद्धास ठाकला तर तुमची धडगत नाही. त्यांच्या दासांना अडकवून तुम्ही मोठाच अपराध केला आहे. तेव्हा ही गोष्ट त्यांना कळण्यापूर्वीच यांना मुक्त करा. ते ऐकून नाथ म्हणाला, व्यर्थ वल्गना करू नका. तो वेताळ किती बलाढ्य आहे तेच मला पाहायचे आहे. यावेळी तुम्हाला सोडून मी मेहरबानीच करीत आहे. पण वेताळ येथे आल्याशिवाय या गणांना मी सोडणार नाही हे त्यांना जरूर कळवा. नाथाचा जबाब घेऊन ती भूते वेताळाकडे परत गेली आणि घडलेली सर्व वार्ता त्याच्या कानावर घातली. अष्टभूपतींचा पराभव व वेताळाशी करार.
तो वृत्तांत ऐकून वेताळास कमालीचा संताप आला. त्याने आपल्या मानकऱ्यांना धाडून भूतांच्या 8ही महापीठांच्या अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह त्वरीने उपस्थित होण्यास सांगितले. या राजाज्ञेनुसार ममदा, आग्या वेताळ, महिषासूर, धुळोवान, बाबर, झोटिंग, मुंजा असे नाना वीर आपल्या फौज फाट्यासह कोटी संख्येने हजर झाले. वेताळाने त्यांना सर्व हकीकत सांगून युद्धाचे आदेश दिले. त्याबरोबर भूतांची ती प्रचंड सेना गगनभेदी गर्जना करीत त्या भयाण रात्री मच्छिंद्राच्या रोखाने निघाली. त्यावेळी वेताळाला भूतगणांसह येताना पाहून नाथाने हातामध्ये भस्म घेऊन त्यावर सर्व मंत्रदेवतांची स्थापना करून ते भारून ठेवले. वज्रास्त्र मंत्राचा जप करून स्वतःभोवती एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावरही वज्रशक्ती निर्माण केली. त्यामुळे आक्रमक भूतांना त्याच्यापाशी जाता येईना. त्यांनी केलेली प्रचंड शरवृष्टीही कुचकामी ठरली. ते पाहून भूतांच्या 8ही प्रमुखांनी अत्यंत विशाल रूपे धारण करून नाथावर मोठाले वृक्ष फेकले, पण त्याला काहीही झाले नाही. ते सर्व वृक्ष नाथाच्या मंत्रशक्तीमुळे पर्वत माथ्यावर फेकले गेले. तेव्हा त्यांनी नाथाच्या अंगावर सुकी लाकडे व वाळक्या गवताचा वर्षाव करून त्या ढिगास आग लावली. त्यामुळे उडालेला आगीचा प्रचंड भडका नाथाने जलदास्त्राच्या सहाय्याने शांत केला. त्यानंतर नाथाने त्यांच्यावर अग्निअस्त्र सोडताच भूतावळ गुप्त झाली. त्या अस्त्राचा उपयोग झाला नाही म्हणून नाथाने जलदास्त्र पेरून तो वन्ही विझवला. ते पाहून ती भूतावळ पुन्हा प्रकट झाली. त्यांना पाहून नाथाने त्वरेने स्पर्शास्त्र सोडले. त्यामुळे ते सर्व भूतगण भूमीला चिकटले. भूतांच्या अष्टनायकांवर मात्र या अस्त्राचा परिणाम झाला नाही. त्यांनी वारंवार चाल केली, पण नाथाभोवती अस्त्राचे कवच असल्याने त्यांचे प्रयत्न फोल ठरले. ते अपयश पाहून वेताळाने नाथाचे वज्रास्त्रच गिळून टाकले. ते पाहून नाथाने त्याच्यावर वासवी शक्ती सोडली. वेताळ आणि वासवी शक्ती यांच्यात प्रचंड रणधुमाळी माजली. तेवढ्यात अष्टभूपती नाथाला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांची चलाखी पाहून नाथाने पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले आणि दानवास्त्र जपून मधु, तिल, कुंभकर्ण, मरू, मालिमल, वळजेठी, मुचकुंद आणि त्रिपुर असे 7 महाबलाढ्य राक्षस निर्माण केले. ते प्रत्येक भूतपतीशी झोंबी खेळू लागले. ते द्वंद्व युद्ध दिवसभर चालू होते. या युद्धात ते सर्व भूतनायक जर्जर होऊन मूर्छित पडले, तसे दानव अदृश्य झाले. तिकडे वेताळ वासवास्त्राशी भिडत होता, पण त्या वासवी शक्तीने त्याच्या छातीवर आघात करून त्याला मूर्छित केले. ते पाहून नाथाने वासवास्त्र आवरून घेतले. सावध होताच त्या सर्व भूपतींनी नाथावर पुन्हा चाल केली. तोच नाथाने वाताकर्षण अस्त्र फेकले. त्या अस्त्रप्रभावाने त्यांच्या देहातील वायूचे आकर्षण होऊन त्यांचे सर्व अवयवच आखडले. त्यामुळे देहाचे चलनवलन बंद पडून त्यांना प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. तेव्हा त्या सर्वांनी या जोग्यासमोर आपले काही चालले नाही, तेव्हा त्याला शरण जाऊन प्राणरक्षण करणेच आपल्या हिताचे आहे असा विचार करून नाथाला त्या क्लेशांतून सोडविण्याची विनंती केली. ते म्हणाले, हे प्रताप सूर्या, तुझ्याशी युद्ध करण्याचा मूर्खपणा करून आम्ही स्वतःवरच दुःख ओढवून घेतले, पण आता तुझा मोठेपणा मान्य करून तुला शरण आलो आहोत. तेव्हा कृपा करून वैरभाव न धरता आमच्या जीविताचे रक्षण कर, अन्यथा आमचे मरण अटळ आहे. तू औदार्य दाखवून आम्हाला वाचवलेस तर आम्ही तुझी कीर्ती वाढवू. सांगशील ते काम करू. तुझे दूत होऊन राहू. आमच्या शब्दांवर विश्वास ठेव. आमच्यावर दया कर. आम्हाला वाचव. त्यांची करुणावचने ऐकून नाथाचे मन द्रवले. तो अष्टभूपतींना म्हणाला, मी लोकांच्या कल्याणासाठी साबरी अर्थात शाबरी विद्या हा काव्यमय मंत्रग्रंथ रचिला आहे. त्याला देवांप्रमाणेच तुम्हीही सहाय्य करावे. जो कोणीही त्या मंत्रांचा पाठ करील त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. मंत्राच्या सिद्धतेची ग्रहणातील वेळ मी कायम केली असून त्यानुसार कार्यरत राहणे हे तुमचे महत्त्वाचे कार्य असेल. ते सर्वांनी मान्य केल्यावर नाथाने त्या प्रत्येकाच्या साधन प्रयोगातील आपले उद्दिष्ट
काय असेल ते नीट समजावून सांगितले. मग नाथाने त्यांना वाताकर्षण अस्त्रातून सोडविले आणि विभक्तास्त्र कल्पून स्पर्शास्त्राने खुंटविलेली समस्त भूतजात मोकळी केली. मुक्त झाल्यामुळे सर्व भूतांना अत्यानंद झाला होता. नाथाला नमस्कार करून ती सर्व भूते त्यांच्या नावाचा जय जयकार करू लागली. नाथाने त्या सर्वांना कल्याणप्रद आशीर्वाद दिले. तेव्हा ते 8ही अधिपती आपल्या गणांना नीट बजावून म्हणाले, मच्छिंद्रनाथ हे आपले प्राणदाते आहेत. त्यांनी लोकोपकारासाठी साबरी विद्येवर कवित्व केले आहे. आम्ही त्यांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या मंत्रांचे पठण करणाऱ्यास तुम्ही न चुकता सहाय्य केले पाहिजे. त्या पाठकाची कार्यसिद्धी व्हावी म्हणून तुम्ही नेहमी दक्ष राहा. त्याला त्याच्या सर्व गणांनी उत्स्फूर्त मान्यता दिली. मच्छिंद्रनाथाने त्या पिशाच्यांकडून आणखीही काही अटी कबूल करून घेतल्या. त्यात या युद्धप्रसंगाचे आख्यान जो संग्रही ठेवील, वाचील, त्याला सहाय्य करावे, त्याला त्रास देऊ नये, त्याच्यावरील संकटांचे निवारण करावे, त्याच्या कार्यात विघ्न आणू नये व त्याच्या घरात प्रवेश करू नये ही प्रमुख अट होती. याप्रमाणे नाथाची प्रत्येक गोष्ट मान्य करून ती असंख्य भूते, त्यांचे अधिपती व त्यांचा प्रमुख जो वेताळ या सर्वांनी नाथाला वंदन केले आणि त्याची परवानगी घेऊन स्वस्थानी निघून गेले. अध्याय 5 समाप्त.